दादाचं प्रेम होतं चाललंय वाघ्यावरती. वाघ्या आमचा लबाड. हे बघा बापरे, गुलाब एकाच फांदीला फुललेत सगळे. सुट्टी आहे ना कुणाला, त्याच्यामुळे तुमच्याशी जरा थोडंसं शेअर करते रोज. आणि आपली 2-3 पार्सल पण पोचवायचे. हे बघा हे एक पार्सल. तुला तुझं काय चाललंय आता, काय घेतो? आता मला पाऊस बघ ना, असं खालना खालना येतो ना, आवाज येतो ना पावसाचा. तिकडून येतो समुद्राकडून. इकडे समुद्र आहे. बसलंय जरा. झालंय बरी जखम काय रे त्याची? चुकलंय जखम? नाही ओली आहे जास्त, डीप नाही ना बघ, चेक करून. चाटतो तो बसून बसून. हा आता आलाय परत पाण्यात लोळून. दादाचं प्रेम होतं चाललंय वाघ्यावरती. वाघ्या आमचा लबाड. आज पण 2 तास गायब होता. बघ कसा करतो, बघितला? त्याला बांधून ठेवले. आता जातो आणि चिखलामध्ये लोळून येतो. काल पण तसाच चिखलात लोळून आलेला. जा दादा जा पटपट. आता असं उठलाय, कोणाला सुट्टी आहे ना आज. जा अंथरून काढ, जा पटकन जा. तो कपड्याचा स्टँड आहे ना, फक्त बाहेर नेऊन ठेवू. त्याचं आदरीवर सुकवायत बाहेर, मी घालते आता. जा लवकर लवकर कर जा. तर बाबाने काम करायला सुरुवात केली. बाबा काहीतरी बघायला तिकडे गेला होता. पाऊस थांबला बघा, मग अशी चांगला असं जोरात पाऊस आला. ऊन आला बघ. काय आलं, काय करतोय? हां हां, ती काटल्याची वेल बघा जरा, फळवाली. त्या झाडावर सोडून टाकत्या. कुणाल नारळ बघतो केवढा झालाय. कुणाल नारळ बघ जा. नारळ तर बाहेर दिसायला लागले व, बघितलेस? हा हा ना. हा, आज ऊन कुठनं आलं हे? चल घरात, आता बाहेर नाही जायचं. चल घरात, बस झालं. चल चला ये लवकर, बस झालं. चल चल ये ये य या, आपण फुलं काढूया. चला फुलं काढूया या. हे बघा फुलं, जाई जुईची बघा फुलं. जाईच नाही ना म्हणतात, फुलाला सुरुवात झाली. आणि हे पण बघा ते कुंदाची फुलं. पण तिथे एवढं गच्च झालेलं आहे, त्याच्यामुळे मी काय तिकडे जात नाही आहे. कुणाच्या जेव्हा सांगितलं ते जरा साफ करायचं आहे. आणि ती वेल आहे ना जरा कटिंग करून घ्यायचे. खूप पसरले बघा. आणि आता धरायला आलं तर अशी धरेल ना, बाप रे, खालच्या सगळ्या फांद्यांना छाटून टाकणार आहे. आणि आपलं शेवग्याचं झाड बघा, मागे बघा कटिंग केलं ना, आता नवीन पानं वगैरे पालवी सगळं फुटलेलं आहे. छान असा कोवळा कोवळा पाला शेवग्याचा, भाजी विजी करायला मस्त ना. हा कुठे फिरतोय आज? असं इकडे वाज घेतोय आड्यामध्ये फिरून फिरून. शेरू आपला. शी इकडे ये, तिकडचं पाणी नाही प्यायचं, घरामध्ये पाणी ठेवलंय. चल इकडे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आपल्या दिवसाची सुरुवात झाली. आज आहे ना, सकाळी उठलं सगळं क्लिनिंग करून घेतलं. आणि आता चक्की चालू आहे घरामध्ये, म्हणून ते बाहेर येऊन तुमच्याशी बोलते मी. आता चक्कीचा आवाज सगळा कॅप्चर झाला असता ना. कुणालच्या बाबा असेच राऊंड मारायला गेले होते बागेमध्ये. आणि मग गेल्यावरती तिकडे त्यांनी काम करायला सुरुवात केली. माझं पण असं असतं, म्हणजे आपण बघा राऊंड मारायला गेलो ना की मग असं वाटतं चला हे करूया ते करूया, असं सगळं होऊन जातं. आता मी पहिला फुलं काढून घेते, कारण पाऊस जर का आला तर परत फुलं काढायचं राहून जाईल. आपलं बघा हे चाफ्याचं झाड आहे ना घराच्या समोरचं, ते तिकडचं आता फुलं होतं. तिकडचं आता हे बघा ह्या साईडचं ते आहे ना चाफ्याचं. मागे बघा तुम्हाला दाखवलं 2-4 वेळा, भरपूर असं धरलेलं. आता ती फुलं कशी कमी कमी होत चाललेत. पण आता हे जे झाड आहे ना आपल्या घराच्या समोरचं, हे आता फुलाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे बारीक बारीक कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. आणि हे बघा हे पहिलं फूल चाफ्याचं दिसतंय ना, म्हणजे आत्ता हे झाड धरायला सुरुवात झाली. एक मात्र बरं आहे की ही जी 2 झाडं आहेत ना फुलांची चाफ्याची, म्हणजे हे धरलं की त्याला फुलं नसतात, त्याला फुलं असली का ह्याला काही नसतं, म्हणजे आलटून पालटून दोघांचं असतं.
त्याच्यामुळे चाफा आपल्याकडे सतत चालूच असतो. म्हणजे थोडा का होईना पण रोजचा 1-2 का होईना, जरी कमी जरी झाला ना तरी 1-2 फुलं तरी मिळतातच देवासाठी. त्याच्यामुळे असतं अलटून पलटून. आता पण दिसतात भरपूर कळ्या आता आलेल्या त्या झाडाला. आणि ते बिया बघा धरतात ना, ते पण धरलेलं आहे. अजून काय ते बियाणं तयार नाही झालेलं आहे, तर तुम्हाला मी म्हणजे नंतर दाखवेन तुम्हाला जेव्हा तयार होईल तेव्हा. फुलं काढून घेऊया. तुम्हाला मी जास्वंदी दाखवते. ही जास्वंदी ना कुणालच्या मला खूप आवडते. गुलाबी रंगाची आहे, लाल रंग नाही म्हणणार मी, डबल ह्याची असते ना. 1 मिनटं. ही बघा, ही जास्वंदी. ते हलका असा गुलाबी रंग आहे तसा आहे, लाल रंग नाही आहे. आणि ही डबल ह्याची, ही आहे ना आम्हाला म्हणजे आवडते आम्हाला खूप. त्याच्यामुळे आणि खूप वर्षानंतर हिला फुलं यायला सुरुवात झालेली आहे. आणि बरेच दिवस नाही, बरेच वर्ष झाले ह्यांच्या जोडीलाच. हे बघा झाड कसं झालं आहे तिकडचं, काय माहिती त्याला काय झालं ते. आम्ही काय केलंच नाही, औषध पाणी वगैरे काय घातलंच नाही. मग कुणाच्या म्हणाल की राहू दे, त्याला व्हायचं असेल तर होईल. पानं बिनं एकदम हे झाली. त्यांना मी म्हणाले होते की कटिंग करा जरा, बघते त्यांना जरा सांगते. पूर्ण हे जरा छाटून टाकलं ना की नवीन पालवी येईल ना, मग होईल ते व्यवस्थित. पाणी जास्त झालं का काय झालं काय माहीत नाही. पाणी तर ह्यांना पण आता मिळतं आहे ना, काय माहिती. बघू काय झालं ते नंतरला बघूया. चला फुलं काढून घेऊया. गुलाब बघा इथे किती छान पान आतमध्ये. आणि ही चाफ्याची फुलं 2-4 आहेत, ते काढून घेते. आहेत 2-3 अजून. कळ्या काय अजून काय संपूर्ण संपल्या नाही आहेत, थोडं तरी मिळेल. हे बघा चिकाळ्या. हे बघा इतके चाफे निघाले, म्हणजे 4 तरी चाफे मिळाले आपल्याला. आणि जास्वंदी आणि ही आपली जुईची फुलं. बस झाली देवाला इतकी. चला आता मी जरा बघते कुणालच्या बा तिथे काम करतात ना, तिकडे जरा बघूया. पाऊस बघा परत भरून आला आहे, पूर्ण काळोख केला. समोर बघा त्या डोंगरामध्ये कसा अंधार केलेला आहे ते. पुन्हा शेरू आला ना घरात. गुलाबाची फुलं काढून घ्यायला पाहिजे. काय नाही, शेरू गेला घरात ना. तुला बोलली ना जायचं नाही बाहेर. हा बस झालं आता बाहेर फिरणं, चल घरात जा. गुलाब काढायला पाहिजे काय, मग गुलाब काढून घे, देवाला होतील ना. काय केलं तिथे, गवत काढतं काय, काटलं काढून घे. कुठं आहे गुलाबात आहे बघ इथे. काटलं तुम्हाला दाखवते परत. हा 1 मिनटं. ह्या साईडला आहे काय, तिथूनच दिसणार. तिकडनं मला नव्हतं दिसत म्हणून मी इकडे आली. दिसतोय तुला? नाही अजून पण नाही दिसत आहे. ना चष्मा नाही घातलाय ना. हा इथे आहे काय, मी ह्या साईडला बघते. हा बघा काटलं. त्यांना म्हटलं काटल्याच्या वेली आहेत ना, त्यांना काठी लावून टाका. आता मी काय आणलं पण नाही, माझ्याकडे कशाला दिलं. ते आता खिशात होते ते मी काढले, मी ते साफसफाई करते. रोज 5-5, 6-6 मिळतात, मी जमा करून ठेवते. आणि मग भाजी करायला होतात ना, एकदम तयार होत नाही ना कधी कधी. आता वेली सोडल्या आहेत, वरती व्यवस्थित सगळं केलेलं आहे कुणालच्या बाबांनी. हे काय आता हे पण करतात. इथे आहेत 2-3 वेली भाजीच्याच आहेत ना त्या पण काटल्याच्या. भाजीचे आहेत, नर आहेत, नरवेली पण आहेत. नरवेलीला पण ठेवून द्या. ती काय तिकडची पण साफ केली ना कालच्या दिवशी. आता पाऊस जोरात येणार आहे, भरलाय पाऊस. हा जोपर्यंत होतोय तोपर्यंत काम करत राहा. चला तुम्हाला गुलाब, साफ झाला नाही एवढा, तिकडनं काटलं. गुलाब दाखवते. ही बघा, बापरे गुलाब एकाच फांदीला फुलले आहेत सगळे. तुला तेच तर म्हटलं. हा हे बघा अजून आहेत भरपूर कळ्या. 2-3 फुले आहेत आणि अजून 2-3 अजून फुलाचे बाकी आहेत. 3-4 निघतील ह्याचे. किती सुंदर आणि गावठी गुलाब आहे हा. आता सुगंध खूप. कुठले ह्याच्यातले, पण हा रंग छान वाटतो. हा गावठी पिंक आणि येलो, हा 3 मध्ये गावठी येतात. गावठी 2 फळं आणायची, 2 आणायची रोपं. हा त्याचा सुगंध छान. पाऊस आला, चल चल आलो, चल. मला काय नाही, मी पळेल. पाऊस आला बाबा, चला 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 चला. चला चक्की ना माझे होत आले. आता शेवटचा लॉट टाकलाय चक्कीमध्ये.
आता मी इथे चपात्या केल्यात सकाळच्या नाश्त्यासाठी. चपाती, दूध किंवा चहा झाली, चक्की झाली. हे बघा साबुदाणे भिजवले होते, रात्री भिजवायला विसरले. आता ते ना संध्याकाळी किंवा दुपारी बघूया. जरा तूप लावते. चहा चपाती ना कुणालच्या बाबांना खूप आवडते, खूप म्हणजे खूपच आवडते. त्याच्यामुळे म्हटलं चपाती आता पीठ मळलं ना, तर त्यांना विचारलं तर ते म्हणलं की चालेल चहा चपाती दे, आवडीने खातात ते. जरा असं तूप वगैरे भरपूर असेल तर अजून मग आवडतं. चक्की बंद करते आणि त्यांना बोलवते पहिल्यांदा. चपात्या थंड होऊन जातील, पण चपाती मात्र गरम पाहिजे, थंड चपाती नको खायला, असं आहे ते. आणि हे साबुदाणे म्हटलं बघूया दुपारी किंवा संध्याकाळी काहीतरी करू. आत्ता नाही झालं तरी पण भिजायला हवेत ना. हे जरा पिठेने झाकून ठेवते. हे बघा वाघ्या शिरू यांना पण दूध चपाती दिले. हां, हा पेरू ना, तो पेरू पण जाऊन त्यांच्या अंथरुणात लोळतो तो बघा. हा जाऊन त्यांच्या बेडमध्ये झोपला. त्याला काय नाही, आज सुट्टी आहे कुणालची म्हणून तो निवांत आहे जरा. दाढी बिडी कधी करायची? आज जायचं आहे दाढी करायला. आज रजा आहे ना, त्याला सुट्टी नसते हो, त्याच्यामुळे राहिलंय. मग माझे चंडू बंडू कसे खातायत. भुकले होते म्हणून पटकन चपात्या केला. भात पण होता, चिकन पण नाही दिलं त्यांना. आज म्हटलं नको आज चिकन. दूध चपाती बरेच दिवस झाले दिलेली नाही ना. अरे ते पण कंटाळतात ना रोज एक एक खाऊन. जरा त्यांना पण थोडंसं चेंज पाहिजे ना. ना कुणाल जा, उठ जा. आम्ही बनवतो आमच्यासाठी काहीतरी. कुणाल आपल्याला काय बनवायचं? साबुदाणे भिजवलेले आहेत. साबुदाणे आता उशिरा भिजवले. काहीतरी बनवते. काय मॅगी? तू बनव ना, तू बनव. एक दिवस तुझ्या हातची मला दे खायला. हां बनवशील? जा आंघोळ करून घे, जा जा. बघा टी व्ही चालू आणि इतका मोठा आवाज. मी आता आवाजाने म्यूट केला. कुणालची सिरियल चालू आहे जेठालाल, जुने भाग. आणि पोर माझा काय बरं बनवते, मॅक्सी नाही मॅगी बनवते. आज जरा सुट्टी आहे ना कुणालला, त्याच्यामुळे तुमच्याशी जरा थोडंसं शेअर करते. रोज त्याला वेळ नसतो. कुणाल बोल रे जरासं, काहीतरी बोल. हां मॅगी बनवते बघा. कुणालच्या बाबाने चहा चपाती खाल्ली आणि आता आमच्यासाठी हवं आहे ना काहीतरी, त्याच्यामुळे मॅगी बनवते तो. ते सोया सॉस आणि काय काय टाकलं रे, शेजवान चटणी, हे बघा कांदा टोमॅटो. त्याला म्हटलं साधी सिंपल बनव, तर सर्व मसाले घालून बनवते. बोलतो कमी ना पोरगा आमचा. बघा आता मी शूटिंग करते, त्याची हाईट एवढी आहे तर मी पोचत पण नाही आहे, असं सगळं आहे. चाललेत बघा आपली कामं चालू आहेत. आज कुणालची सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे जरा सगळं आमचं आरामात चाललेलं आहे. आणि पाऊससुद्धा पडतोय बाहेर, भरपूर काय काम करून देत नाही पाऊस आज. त्याच्यामुळे कुणालच्या म्हणाले की जास्त काय आज नका हे करू, कारण पाऊस आहे ना हा थंडी भरणारा पाऊस आहे. वारा आहे आणि पाऊस पण, आणि बारीक बारीक पाऊस पडतो, असं जोरदार नाही. आणि असं बारीक पावसामध्ये आपण भिजलं ना का खूप असं गार वाटतं. त्याच्यामुळे फारसं असं काही बागेतलं काम केलं नाही, थोडंसंच काम केलेलं आहे मी सुद्धा. तर आत्ता आंघोळ्या आमच्या चालू आहेत सगळ्यांच्या. कुणालच्या वगैरे त्या आंघोळीला पाणी तापतं चुलीवरती पाणी थोडासा वेळ जातो सगळं होईपर्यंत. आता मी ना पटापट किचन आवरून घेते, ह्याचं झालं का त्याच्यानंतर मग आवरते सगळं आणि मग देवपूजा करायची. देवपूजा तर कुणालचे बाबा करतील आंघोळ झाल्यानंतर. आज संध्याकाळी आम्हाला बाहेर पण जायचं आहे. बाहेर म्हणजे कुणाल बघा आता म्हणाल ना जायचं आहे, त्याला शेविंग करायचे, केस वगैरे कापायचे त्या दोघांना. तर इथे त्याला आवडत नाही केलेलं, म्हणजे बरोबर त्याच्या मनासारखं होत नाही आहे. त्याच्यामुळे तो म्हणाला की आई आपण कणकवलीला जाऊया असं. आणि त्यांनी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे आज जायचं नक्की केलेलं आहे. आता बघू आज जमतं आहे का उद्याला काय माहीत नाही, कारण ह्या पावसावरती सगळं आहे. पाऊस जर का जास्त पडायला लागला तर कदाचित कॅन्सल पण होईल. पण जायचं त्याला केस कापायसाठी आणि शेविंग करायला खास त्याला जायचं आहे. एवढी मॅगी म्हटलं कशाला बनवायची, दुपारी जेवायला नाही होणार ना. मला थोडीशी द्या. हे बघा छान अशी मॅगी बनवली कुणालनी. तो हात आमच्या घे जोडला गे असं पकड. आणि कुणालला आणि मला मॅगी आवडते, कुणालचे बाबा काही खात नाही.
त्यांनी आता चपाती आणि चहा खाल्लेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं झालं आहे नाश्ता. मॅगी फक्त आम्ही दोघंजणं बनवतो आणि काहीतरी असं एक 8 दिवसांनी 15 दिवसांनी, 8 दिवसांनी नाहीत 15 दिवसांनी किंवा महिन्यानी. तर चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. आपले वाघ्या शरू बघा, त्यांना आता बेडवर झोपवले, दोघं झोपलेत आणि आम्ही आता निघालो कणकवलीला जायला. भरपूर कामं आहेत आपली कणकवलीमध्ये. आज लवकर निघायचं होतं पण थोडंसं जरा उशीरच झाला. आज कुणालसुद्धा घरी आहे ना, तर म्हटलं होऊन जाईल पटकन. आणि आपली 2-3 पार्सल पण पोचवायचे. हे बघा, हे एक पार्सल इथे राहिलं आणि म्हणजे थालीपीठाचं आपलं, आणि एक 2-3 पार्सल गाडीमध्ये ठेवलेत. ते आता जाता जाता आपले जे कस्टमर आहेत ना त्यांच्यापर्यंत पोचवायचे. दुसरी पण आहेत 2-3 कामं महत्त्वाची, त्याच्यामुळे चाललं आहे आता. पाऊस नाही आहे, बरं आहे, थोडासा कमी आहे पाऊस झालेला, त्याच्यामुळे बरं पडेल जायचं. हे बघा गाडीचा आवाज बघा किती करतात कुणालचे बाबा. तर कुणाल चल लवकर, लेट होईल नाही तर. जाऊन ना पटकन यायचं आहे, परत रात्रीचं परत जेवण पण करायचं बाकी आहे, परत वाघ्याशोरीचं पण सगळं बाकी आहे जेवण बनवायचं आज, त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकर यायचं असं. काय झालं, काय पडलं? पडला असेल तो तिथं झाडीमध्ये पडला असेल तर काय दिसणार आहे. कुणाला काय हे ठेव पिशवी ऑर्डरची. धर. चष्मा कुठे तुझा? का चष्म्याला सुट्टी दिली काय का सांगा ते. तर आमचा प्रवास बघा इथे सुरू झालेला आहे. सगळ्यात आम्ही आधी ना तरळ्यामध्ये गेलो होतो, तिथे 2-3 कामं आमची होती ती केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही नांदगाव तिटा आणि तिथे थांबलो होतो. तिथे आपल्याला आपलं जे पार्सल आहे ना थालीपीठाचं ऑर्डरचं ते दिलं आणि त्याच्या म्हणजे अजून पण दुसऱ्या पण ऑर्डर होतं, त्या आम्हाला कणकवलीला पोचवायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर पुढे आलो. मग इथे सलून वगैरे कुणालनी सर्च केले पण त्याला काही मनासारखं आवडलं नाही, त्याच्यामुळे दुसरीकडे गेलो. मग समोरच आम्हाला बेकरी दिसली, त्याच्यामुळे कुणालच्या बाबांनी ते ना ब्रेड खरेदी केला. आणि त्याच्यानंतर सुपर मार्केटमध्ये जायचं होतं. कणकवलीमध्ये एक सुपर मार्केट झालेलं आहे हल्लीच आणि छान प्रकारे इकडे सामान मिळतं, त्याच्यामुळे मग मी इथे गेले आणि थोडंसं आपलं भाजणीचं थालीपीठाचं सामान सगळं संपलं होतं ना, तर ते थोडंसं खरेदी केलं मी, म्हणजे संपलं होतं तेच खरेदी केलं. आणि जोडीला कुणाल होता माझ्यासोबत. कुणालच्या बाबा आतमध्ये सुपर मार्केटमध्ये नव्हते आले, ते गाडीतच बसले होते. तर इथे कुणालचं सगळं शोधकाम चाललं होतं. त्याला मी म्हटलं की लवकर लवकर कर, आपल्याला घरी पण जायचं आहे, कारण माझं की नाही जेवण वगैरे पण बाकी होतं ना. हां 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 बस 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 झालं, बस झाले, बस लाड झाले, बस बस. दोघं जण किती लाडात आले ते बघा. शेरू तर खूप लाडात आले आज. बस झालं आता. खाऊ खाल्ला ना, खाऊ खाल्ला ना. एवढा दंगा केला ना दोघांनी आल्यानंतर, त्यांना खाऊ पण दिला आता खायला. हा वाघेला इथे पण. हा जरा बघू दे, चेहरे दाखवा. आमच्याकडचे 2 चेहरे बघा, हा बघा आणि इकडे बघा कुणालचे बाबा. काय नाही, बरोबर भरपूर केस आहेत. कुणाला टाकलोय का रे बाबा? मला तसं वाटलं की भरपूर केस काप. नाही ना बा, आपल्याला कसं बोलवता की मी पूर्ण बारीक करणार आहे, पूर्ण बारीक एकदम ह्याच्यापेक्षा बारीक असं ना ते. नाही पण चांगलं दिसतं ना, केस सुट होतात केस. असं आहे काय? हा चला बसा, चला शांत चला. हे बघा शेरू माझा घरी आल्यानंतर नुसता किचाट आमच्याकडे. आपला वाघ्या शेरू जाम हैराण करतो. ए बसा खाली, चला बसा खाली. हा बसले आता, दोघं जण शांत बसलेले आहेत. त्यांना खाऊ वगैरे दिला खायला आणि आत्ता आम्ही पण जरा निवांत बसलोय. आता मला जेवण करायचंय. जेवण म्हणजे असं काय करायचं नाही आहे, फक्त साबुदाण्याची खिचडी मी आता बनवणार आहे पटकन. सकाळी भिजवलेली ना साबुदाणे. आणि कामं जी होती आमची ती सगळी झालेली आहेत. मस्त कामं झाली ना, पटापट सगळी कामं झाली ना, अजिबात वेळ नाही गेला. हां आता किती 9:15 वाजले बघा, घरी येईपर्यंत 9:15 वाजले. आता काय नाही, एक 10 मिनटामध्ये खिचडी झाली का मग जेवायचं आणि मग निवांत असं. ज्या काही योजना केल्या होत्या तर सगळ्या योजना आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. 1-2 भाज्या पण आणल्यात, कोथिंबीर वगैरे बघा माझ्याकडे संपली होती, ती तिकडे स्वस्त मला मिळाली तर घेतली मग कुणालच्या बाबांनी. आणि मोठ्या मोठ्या चांगल्या 2 जुड्या घेतलेल्या. आणि आपलं पार्सल पण द्यायचं होतं, जे थालीपीठाचं 3 पार्सल होते ते पण व्यवस्थित गेले, म्हणजे वाटेतच होते. आपल्याला असं काही वेगळं कुठं जायचं नव्हतं, वाटेतच द्यायचं होतं, त्याच्यामुळे ते पण देऊन झाले. सगळी कामं झाले. दुसरं थोडंसं मला सामान पण खरेदी करायचं, ते पण खरेदी करून झालं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत.
तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.